आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा उत्साह जगभरात असला तरी महाराष्ट्रात संतापाचा ज्वालामुखी फुटलाय। पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा हात उघड झाल्याने संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली असून अशा रक्तरंजित पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणं हा शहीदांच्या बलिदानाचा अपमान असल्याचा सूर उमटू लागलाय। या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनाचा जाज्वल्य हुंकार देत पाकिस्तान विरुद्ध एल्गार पुकारलाय। अलिबाग येथे या आंदोलनाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। महिला आघाडीच्या महिला अग्रभागी उभ्या राहून भाजप कार्यालयासमोर कडकडीत निदर्शनं करताना दिसून आले। आजचं आंदोलन याच्यासाठीच आहे की आज पाकिस्तानने पहलगाम हल्ला जो केला, जिथे गेलेले आपल्या भारतीय नागरिक होते, टुरिस्ट होते, ह्या नागरिकांना ते विचारून मारले की तुम्ही हिंदू की मुसलमान। आणि आमच्या गेल्या या देशाच्या आया बहिणी होत्या, आज त्या आमच्या महिलांना न मारता त्यांच्या कुंकू त्यांचं उजाडलेलं आहे। त्यांनी कुंकू त्यांनी शोधून मारलेलं आहे, जे हिंदू असं त्यांना मारलेलं आहे आणि आमच्या ज्या महिलांचं कुंकू पुसलेलं आहे त्याबद्दल या पाकिस्तानचा निषेध आहे। आणि या पाकिस्तानला पाठीशी घालणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करतो की त्यांनी शपथ घेतली होती की सिंदूर पहलगामचं त्यांनी सिंदूर अभियान असं उभं केलं आणि ते सिंदूर अभियान शब्द देऊन आज पाळलं गेलेलं नाही। या पाकिस्तानला पाठीशी घालून त्यांनी मॅच खेळण्यासाठी आपल्या देशाशी त्यांना संमत दिलेली आहे। ती संमतीला आम्ही विरोध करतोय आणि आमची इच्छा आहे की ह्या देशात त्यांनी मॅच खेळू नये पाकिस्तानने आणि पाकिस्तानला दूर करावं आणि पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याचं त्यांना उत्तर द्यावं असं आमची सरकारकडून अपेक्षा आहे। पण त्यांनी आमच्या अपेक्षेचा भंग केलेला आहे आणि आमच्या महिलांचं कुंकू उजाडलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही आज जाहीर निषेध करतो आणि माझं कुंकू माझा देश ही आम्ही शपथ घेतो आणि आम्ही या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो। दुटप्पी केंद्र सरकारचा निषेध असो, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने कणकवली येथे महिलांनी माझं कुंकू माझा देश आंदोलन छेडत सरकारचा निषेध नोंदवला। पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट मॅच खेळणाऱ्या भाजप सरकारचा त्याचप्रमाणे सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा यावेळी निषेध करण्यात आला। त्यांच्या ऑफिसला पाठवणार आहोत आणि ह्या सगळ्या महिलांनी आपल्या सौभाग्याचं देणं मग पंतप्रधानांना ह्या संदर्भातलं गांभीर्य कळावं म्हणून पाठवत आहोत। आणि आज होत असलेल्या क्रिकेट मॅच पाक बरोबरच्या क्रिकेट मॅचचा आणि त्यासाठी हात जोडून करणाऱ्या भाजप केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत। खेड कातरवाडीमधील किशोर चंद्रकांत विचारे यांच्या घरातील फ्रीजला अचानक आग लागून किचनमधील घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं होतं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील सारे साहित्य जळून खाक झालं। दिनांक 14 सप्टेंबर रोजी या ठिकाणी लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने नेहमीप्रमाणेच निराधारांना आधार व अपघातग्रस्तांना तात्काळ मदत या अनुषंगाने लायन्स क्लब सदस्य
मोरे फर्निचरचे मालक संदीप मोरे यांच्या वतीने या कुटुंबाला जिन्नस भेट म्हणून देण्यात आले। या प्रसंगी लायन्स क्लब खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, डॉक्टर मरकड, संदीप मोरे, राजेश जोळेस्कर, शरद शिर्के, आबा निकम, सागर चिखले, डॉक्टर वेद तलाटी, शंकर पार्टे, शैलेश धारिया आदी सदस्य उपस्थित होते। ते मीठाच्या पिशवीपासून या सगळ्या वस्तू येतो। आज आमचा हा कार्यक्रम मोरे फर्निचर ओळखून असाल त्याचे मालक आणि लायन्स क्लबचे सदस्य संदीप मोरे यांच्या वतीने हा कार्यक्रम आज आम्ही तुमच्याकडे करतोय आणि तुमच्या या अपघातग्रस्त ह्याच्यामध्ये थोडासा कुठेतरी धीर द्यावा म्हणून ही मदत आहे। कारण का मदत म्हणता येणार नाही, ही भेट आहे आणि आम्ही ह्या अशा कार्यक्रम करत असतो। तर आज तुमचा विषय आमच्याकडे परवा आम्ही जेव्हा बातमी बघितली तेव्हाच आम्ही येणार होतो, पण थोडासा 2 दिवस आमचा डिले गेला, त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो। कारण का त्या आम्ही प्रत्येक वेळी जिथे होतो त्याच दिवशी आम्ही जाऊन करतो, पण तुमचं सगळं सारवा होण्यासाठी वेळ द्यावा म्हणून आज 2 दिवसांनी आज आलो। आज दिलेली वस्तू तुम्ही भेट म्हणून स्वीकारावी ही विनंती करतो। माजी राज्यमंत्री स्वर्गवासी मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी विद्यार्थी संघटना अलिबाग, पुरोगामी युवक संघटना अलिबाग, शेकाप सांस्कृतिक सेल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राज्यमंत्री स्वर्गवासी मीनाताई वक्तृत्व करंडक 2025 जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा शेतकरी भवनमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या। यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या। या प्रसंगी चित्रलेखा पाटील म्हणाल्या, मीनाक्षी पाटील यांची वक्तृत्व ही एक ओळख होती। मीनाक्षी पाटील यांनी राजकीय, सामाजिक अशा सर्व क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने एक वेगळी पकड निर्माण केली। राज्यात त्यांचा एक दबदबा होता। त्यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा ठेवून एक संकल्पना अंमलात आणली आहे। आपली सगळ्यात मोठी आदरांजली त्यांच्यासाठी ठरेल की आपण ही निष्ठा, आपण हा झेंडा, आपण हा विचार कसा पुढे नेऊ, हा मला वाटतं सगळ्यात मोठी आदरांजली पुढच्या 20-25 वर्षात मीनाक्षी ताईंसाठी ठरेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।